टेक्निकल सुरेखा 2022मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर जसे की तुम्ही थंबनेलमध्ये वाचलेच असेल की अत्यंत मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, अत्यंत मोठी बातमी आहे आजची। आणि जी आजच झालेल्या घोषणा आहे, या सगळ्या सरकारने ज्या घोषणा केल्या आहेत आजच्या सभेमध्ये जे सरकारने जाहीर केलं आहे तेच सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि हे सगळे आज आपण सगळे सत्य बघणार आहोत। जे आज जे सांगितलेलं आहे भाषणामध्ये तेच मी तुम्हाला सर्व लाईव्ह सांगणार आहे, तेच मी तुम्हाला सर्व नवीन अपडेट देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व ज्या लाडक्या बहिणी आल्या होत्या त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। अशाच बहिणी तिथे हजर होत्या आणि या सर्व बहिणींना लाभ झालेला आहे। या सर्व बहिणींच्या अकाउंटमध्ये पूर्ण हप्ते आलेले आहेत, जे की जुलै आणि ऑगस्टचे। आणि आता जे काही राहिले आहेत, जे हप्ते राहिले आहेत ते पण आता पुढच्या ह्याच्यात जमा होणार असे आपले उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आता तुम्हाला सर्व बहिणींना जेवढे पण ज्यांच्या खात्यात 1 रुपया पण नाही आला त्यांच्या खात्यात पण तुमच्या सप्टेंबरमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत असे आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी इथे जाहीर सांगितलेलं आहे। भाषणात त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे। आणि ज्या महिलांना फक्त ऑगस्टमध्येच पैसे मिळाले किंवा ज्या महिलांना फक्त जुलैमध्येच पैसे मिळाले त्यासुद्धा महिलांना सर्व पैसे मिळणार आहेत। आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजून 1ही रुपया नाही अशा सगळ्यांना म्हणजे कसे येणार 6000 रुपये तेच आपण या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स जाणून घेणार आहोत। तर तुम्ही आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। टेक्निकल सुरेखा 2022मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे सुरेखा। तर सर्व माझ्या माता भगिनी, सर्व माझ्या बहिणी मैत्रिणी, सर्व माझे भाऊ बहीण सर्वांना माझी विनंती आहे, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर टच करा, तरच तुम्हाला माझे पुढचे जसे नवीन नवीन महत्त्वाचे व्हिडिओ येतील तर तुम्हाला लगेच त्याचे अपडेट मिळेल। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या भाषणामध्ये आपले मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस आपले जे उपमुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपर्यंत 1 रुपया सुद्धा नाही आला त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार 6000 रुपये। ते कसे तर जुलैचे 1500 रुपये, ऑगस्टचे 1500 रुपये, सप्टेंबरचे 1500 रुपये आणि पुढचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्यांचे झाले 4500 आणि पुढच्या महिन्याचेही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार ऑक्टोबरचे। असे राखी म्हणजे भाऊबीजचे ओवाळणी तुम्हाला 6000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। हे स्वतः सगळे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सभेमध्ये सांगितलेलं आहे, जाहीर केलेलं आहे। तर तुम्ही सर्व बहिणी, सर्व माता भगिनी, सर्व माझ्या ताई मैत्रिणी तुम्ही बिनधास्त निश्चिंत व्हा, तुम्ही काळजी नका करू। कारण की ज्यांना 1च हप्त्याचे आलेले आहेत ना त्यांचे जेवढे पण राहिले असतील, आता समजा फक्त तुम्हाला जुलैचेच आलेले आहेत बाकीचे आलेलेच नाही आहेत, त्यांनासुद्धा सर्व पैसे मिळतील। सप्टेंबरच्या जास्तीत जास्त आधी 19 सप्टेंबर सांगितलं त्यांनी, आता 30 सप्टेंबर सांगता आहेत, तरीसुद्धा आपण 19 सप्टेंबरपर्यंत वाट बघूयात। आणि ज्यांना नाही आले त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत सर्व पैसे मिळणार। ज्यांचा 1 हप्ता बाकी असेल तर त्यांना 1 हप्ता मिळेल, ज्यांचे 3ही हप्ते बाकी असतील जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे त्यांना 3ही हप्त्याचे पैसे, तर त्यांना 3ही हप्त्याचे पैसे मिळतील। आणि ज्यांना 30 सप्टेंबरपर्यंत तरीसुद्धा ॲक्च्युली त्या सगळ्यांना 19 सप्टेंबरला सगळे पैसे मिळणार आहेत। 19 सप्टेंबरपर्यंत नाही आले तर 30 सप्टेंबरपर्यंत येणार। आणि ज्यांना 30 सप्टेंबरपर्यंत पण नाही आले त्यांना डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये म्हणजे 6000 रुपये मिळणार आहेत। 4ही हप्त्यांचे 6000 रुपये मिळणार आहेत। जसं की जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे भाऊबीजचे तुम्हाला ओवाळणी 6000 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असे सरकारने जाहीर केलेले आहे। जसे त्यांनी सांगितले होते
की जुलै आणि ऑगस्ट असे ज्यांचे 2 हप्ते राहिले त्यांना राखी पौर्णिमा 17 ऑगस्टपर्यंत मिळणार. तसे त्यांच्या सांगितल्यानुसार त्यांनी जसा शब्द दिला होता त्या शब्दानुसार त्यांना 17 ऑगस्टला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले होते. त्याप्रमाणे आता सरकारने सांगितलेलं आहे की भाऊबीजपर्यंत सर्व ताईंना, सर्व बहिणींना हे तुमचे पैसे मिळणार. तुम्ही काळजी करू नका. आणि आता आपण अजून महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, जे की आजच्या भाषणामध्ये सर्व आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत एकनाथरावजी शिंदे आणि आपले उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचे टॉपिक आपण आत्ता सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये सोडून गेला तर तुम्हाला काही कळणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला सर्व महत्त्वाचे जे आजच्या याच्यामध्ये सगळे जे बदल करण्यात आले आहे, जे आजचे अपडेट्स आहे आलेले, जे सर्व ब्रेकिंग न्यूज आहे आत्ता आलेले, नवीन ज्या घडामोडी झालेल्या आहेत आज म्हणजे 14 सप्टेंबर रोजी जे काही नवीन अपडेट्स आलेले आहेत ते सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आपण आता बघणार आहोत. आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की ज्या बहिणींना जेवढे पण हप्ते राहिले तेवढे सगळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि ज्यांना 1 रुपया पण नाही आला त्यांनासुद्धा सर्व पैसे मिळणार. 6,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार. आणि दुसरा आणि अजून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे हा आहे की स्वतः एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितले की तुम्ही ही योजना आता इतकी लोकप्रिय झालेली आहे, इतकी फेमस झालेली आहे, तर जर तुम्ही सर्व महिलांनी तर आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे कालच म्हणाले की काल म्हणजे 14 सप्टेंबरला म्हणाले की जर मला माझ्या सर्व माता भगिनींनी, जर माझ्या ज्या ताई आहेत त्या सर्वांनी जर मला बळ दिले तर ही योजना अशीच पुढे वाढतच जाणार. म्हणजे तुम्हाला आज जे एका महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत ते त्याचे 2,000 रुपये मिळतील. त्याचे 2,000च्या नंतर 2,500 करू, 2,500च्या नंतर 3,000 करू, नंतर अशी ही योजना नंतर वाढतच जाणार. आणि दर महिन्याला ताईंना मी 4,000 रुपयेसुद्धा मी एका महिन्यामध्ये दर महिन्याचा हप्ता 4,000 रुपयेपर्यंतसुद्धा असू शकतो. तर असे मुख्यमंत्री साहेब स्वतः म्हणालेले आहे. कालच्या त्या धाराशिवला जे काल झालेलं आहे सगळं भाषण त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हणाले की जर माझ्या सर्व महिला ताई, सर्व माझ्या माता भगिनी, सर्व माझ्या ताईंनी जर मला बळ दिलं तर ही योजना पुढे कंटिन्यू तर राहणारच आहे, पण तुम्हाला दर महिन्याला जे 1,500 रुपये मिळत आहेत त्याच्यामध्ये नक्की 100% वाढ करणार आणि अशीच ही योजना पुढे कंटिन्यू चालत राहणार असे स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हणालेले आहे. त्याच्यामुळे सर्व ताई, सर्व माता भगिनी त्यांना पुन्हा तुम्हाला माझं सांगणं आहे की तुम्ही जर आतापर्यंत फॉर्म नाही भरला तर लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरा. म्हणजे तुम्हालाही या योजनेचा कंटिन्यू लाभ होत राहील. दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये पैसे येत राहील. म्हणजे तुमच्या संसाराला हातभार लागेल. कष्टकरी ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या संसाराला हातभार लागेल. भरपूर लागतं हो, रोज पैसे लागतात. दिवस उगवल्याबरोबर पैसे लागतात. रोज दूध आणायचं असतं, रोज भाजी आणायची असते, रोज आपल्याला जीवन जगण्यासाठी रोज पैसा लागतो. इन शॉर्ट मला सांगायचं आहे. तर ज्या कष्टकरी महिला आहेत, ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत प्लीज हा व्हिडिओ पाठवा, हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या आणि हे जे आत्ता जे बदल झालेले आहेत ते सर्व त्यांना समजू द्या. हे अपडेट्स त्यांनाही कळू द्या. ही सगळ्यांसाठी माझी विनंती आहे. तर हे महत्त्वाचं जे अपडेट होतं जे सरकारने दिलेलं आहे की आता ही योजना पुढे कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि आता तुम्हाला ही योजना सर्व ताईंनी जर बळ दिले तर मुख्यमंत्री साहेब ह्याचे 1,500चे 2,000 करणार, 2,000चे 2,500, 2,500चे 3,000, 3,500, 4,000 असे दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. सर्व ताई महिला तुम्ही ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. तर ही आहे तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी. तर काळजी करू नका, सर्वांना पैसे येणारच आहेत. फक्त तुम्हाला थोडीशी सबुरी ठेवावी लागेल, बस एवढेच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अत्यंत महत्त्वाची आता ह्या शेवटचा टॉपिक जो महत्त्वाचा आहे तो तुम्ही सर्वजण लक्ष देऊन बघा, लक्ष देऊन ऐका. तर सर्वांना 6,000 रुपये मिळतील, पण जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल, पण तुम्ही हे जर पूर्ण केले असेल तर तुम्ही काय पूर्ण करायचं आहे, तुम्हाला कोणतं काम पूर्ण करायचं आहे, तुम्ही जर ते काम पूर्ण केलं असेल तरच तुम्हाला सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येतील. पुन्हा सांगते की तुमचं आधार लिंक आहे का बघा. आधार जर लिंक असेल तर अपडेट करा आणि तुमचं DBT ऑन करा. NPCI DBT तुमचं
ऑन करा, नसेल ऑन तर ऑन करून घ्या, अपडेट करून घ्या, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्व माता भगिनींना शेअर करा, सर्वांना पाठवा, सर्व गरजू बहिणींना कष्टकरी बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सांगा ही महत्त्वाची माहिती, त्यांनाही लाभ होईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन प्रेस करून ऑलवर टच करायला विसरू नका. सहकार्य करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ लवकर मिळत राहतील. जसे मला पटापट नवीन अपडेट मिळत राहतात तसे तुम्हाला मी लवकर नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑलवर टच करा, म्हणजे पटकन तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर चॅनलला सहकार्य करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना शेअर करा हा व्हिडिओ.